नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये आपण प्रकरण 7 वर्तुळ या प्रकरणाचा आपण अभ्यास केला होता मागच्या भागामध्ये। आज आपल्याला काय करायचे की या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत मुलांनो। तर बघा, आपण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर त्यातील आपल्याला काही संकल्पना चांगल्याच क्लिअर झालेल्या आहेत, म्हणजेच आपल्याला त्या समजल्या आहेत। तर त्या समजल्या आहेत, मग त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्या सराव प्रश्नांना काय केलेलं आहे मुलांना, दोन पर्याय सुद्धा आपल्याला दिलेले आहेत। आपल्याला काय करायचं आहे की प्रश्न वाचून तो नीट समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला योग्य पर्याय उत्तरामध्ये निवडायचा आहे। तर आपण सराव प्रश्नांना सुरुवात करूया मुलांनो। चला बघा, पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो, वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिले डॅश डॅश। तर आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये उत्तर लिहायचे की वर्तुळाचा व्यास म्हणजेच काय, त्रिज्या गुणिले किती। तर आपल्याला पर्याय दिलेला आहे मुलांना 2 आणि पर्याय क्रमांक दुसरा दिलेला आहे 4। आता बघा, आपण व्यास म्हणजे काय, वर्तुळाची व्यास म्हणजे काय ही संकल्पना, ही व्याख्या पाहिली होती आणि त्याच्यावरच आधारित हे सूत्र आहे मुलांनो। आणि वर्तुळाचा व्यास म्हणजे त्रिज्येच्या किती असतो ते आपल्याला इथे सांगायचंय। तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येत असेल, तुम्ही सांगायचंय मला की काय उत्तर आहे। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उत्तर आहे 2। त्रिज्या गुणिले 2 म्हणजेच वर्तुळाचा व्यास होतो मुलांनो। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, वर्तुळाची त्रिज्या बरोबर टिंब भागिले 2। आता इथे आपल्याला दिलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या काढण्याचं सूत्र की वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, आपण व्याख्या बघितलेली होती मुलांनो। आणि त्रिज्या बरोबरच किती आहेत भागिले 2, मग ते जीवा भागिले 2 आहे की व्यास भागिले 2 आहे ते आपल्याला आठवायचं आहे मुलांनो। तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल। आपल्याला पर्याय दिलेला आहे जीवा आणि पर्याय दिलेला आहे व्यास। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, काय वाटतं तुम्हाला की काय असेल, पर्याय क्रमांक 1 की 2? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो। वर्तुळाची त्रिज्या बरोबरच व्यास भागिले 2। पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो, वर्तुळाला टिंब त्रिज्या आणि अनेक व्यास काढता येतात। तर वर्तुळाला त्रिज्या किती काढता येतात? आता व्यास तर इथे दिलेला आहे मुलांनो की अनेक व्यास काढता येतात। आपल्याला पर्यायांमध्ये दिलेला आहे अनेक आणि पर्याय क्रमांक 2 आहे एकच। तर त्रिज्या किती काढता येतात, हे वाक्य आपण अभ्यास केला होता याचा, की आपल्याला उत्तर माहिती आहे मुलांनो की काय असेल ह्या प्रश्नाचं उत्तर। तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनेक। वर्तुळाला अनेक त्रिज्या आणि अनेक व्यास काढता येतात। आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो, त्रिज्या 5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? आता आपल्याला त्रिज्या दिलेली आहे मुलांनो, आपण त्रिज्येचं सूत्र पाहिलं होतं पहिल्या गणितामध्ये आणि नक्कीच आपल्याला माहिती की त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे। तर त्रिज्येच्या किती व्यास असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे मुलांनो। पर्याय आपल्याला दिलेला आहे 11 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 10 सेंटीमीटर। तर बघा, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, म्हणजेच व्यास हा दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट म्हणजेच 5 गुणिले 2 करायचं आहे मुलांना। 5 गुणिले 2 बरोबर म्हणजे किती असणार आहे मुलांनो, 10 सेंटीमीटर। अगदी बरोबर उत्तर आहे, 10 सेंटीमीटर हा व्यास असणार आहे। या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आपण दिलेलं आहे। नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल। आपण पुढचा प्रश्न पाहूया, व्यास 6 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता आपल्याला व्यास दिलेला आहे मुलांनो, व्यास किती आहे 6 आणि आपल्याला काय काढायची, त्रिज्या। तर नक्कीच त्रिज्येचं सूत्र आपल्याला आठवत असेल मुलांनो की त्रिज्या म्हणजेच काय मुलांनो, व्यास भागिले 2। तर बघा, आपण पर्याय पाहणार आहोत। पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांनो 12 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 3 सेंटीमीटर। तर नक्कीच मुलांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत आहे। अगदी सोपा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर उत्तर आहे, त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर। पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो, अगदी सोपे असे प्रश्न आपल्याला येत आहेत। पुढचा प्रश्न आहे, त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? तर बघा, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे मुलांनो 4.5 सेंटीमीटर आणि आपल्याला व्यास काढायचा आहे।
आपल्याला पर्याय दिलेला आहे 8 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 9 सेंटीमीटर. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय मुलांनो. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? 4.5 हे आपल्याला काय दिलेली आहे? त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्येचं सूत्र वापरायचं आहे, आपल्याला व्यास काढायचा आहे, बरोबर? तर व्यास म्हणजेच किती? त्रिज्या गुणिले 2. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, 9 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. व्यास 12 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता परत आपल्याला व्यास दिलेला आहे 12 सेंटीमीटर. तर आपल्या पर्याय मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे मुलांना. पहिलं उत्तर आहे, पर्याय आहे 6 सेंटीमीटर आणि दुसरा जो पर्याय आहे तो आहे 10 सेंटीमीटर. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर काय असेल मुलांना? काय वाटतं तुम्हाला? पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 6 सेंटीमीटर हे उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे मुलांना. तुम्ही पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? आता त्रिज्या आपल्याला मुलांना दिलेली आहे 3.2 सेंटीमीटर. तर बघा 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास किती आहे? तर पर्यायांमध्ये आपल्याला दिलेला आहे, व्यास पण दिलेला आहे 3.2 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 6.4 सेंटीमीटर. तर बघा त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, नक्कीच माहिती आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर नसणार आहे. अर्थातच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे मुलांना तुम्ही. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा त्रिज्या 7.1 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? तर नक्कीच तुम्हाला मागचे जे प्रश्न उत्तर सोडवलेत आपण त्याच्यावरून ह्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सहज येत असेल की पर्याय क्रमांक 1 आहे की 2 आहे. पर्याय 1 आपल्याला दिलेला आहे 14.2 सेंटीमीटर आणि पुढचा पर्याय आहे 12.5 सेंटीमीटर. तर 7.1 ही त्रिज्या आहे मुलांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 14.2 सेंटीमीटर. 7.1 गुणिले 2 केलं तर आपण नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर 14.2 सेंटीमीटर येणार आहे मुलांनो. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आपला पुढचा आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे सराव संचांमध्ये, सराव प्रश्नांमध्ये आपण हा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत की व्यास दिलेला आहे 18 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता आपल्याला व्यास दिलेला आहे मुलांनो आणि आपल्याला काय काढायची आहे? त्रिज्या काढायची आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 9 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 7 सेंटीमीटर. तर अर्थातच तुम्हाला माहिती आहे की त्रिज्या काढताना आपण व्यासच्या जागेवर जी संख्या असते मुलांनो त्या संख्येला आपण 2 ने भागतो आणि मग आपल्याला उत्तर मिळतं. तर बघा 18/2 जर केलं तर आपल्या पर्यायामध्ये पहिला पर्याय जो आहे तो आपलं उत्तर अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. 9 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच व्यास 18 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे मुलांना? तर 9 सेंटीमीटर. अगदी सोपे असे प्रश्न आपण इथे सोडवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न समजले असतील मुलांना. धन्यवाद. बघा मुलांनो, आपण मागच्या भागामध्ये काय केलेलं आहे की आपण प्रकरण 7 वर्तुळ या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला होता मुलांनो आणि त्याच अभ्यासावर आधारित काही सराव प्रश्न सुद्धा आपण सोडवले होते. प्रश्न अगदी सोपे होते आणि त्याच प्रश्नांच्या आधारे आपल्याला तो धडा ते प्रकरण अगदी चांगल्या पद्धतीने लक्षात राहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होणार आहे, शाळेच्या परीक्षांमध्ये मदत होणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपण मुलांना काय करणार आहोत? एक खेळ खेळणार आहोत. तुम्हाला खेळ खेळायला आवडतो की नाही? अगदी बरोबर. मलाही खेळ खेळायला आवडतो आणि आज मी तुमच्या बरोबर एक खेळ खेळणार आहे मुलांना. या प्रकरणावर आधारितच तो खेळ असणार आहे. या प्रकरणाशी निगडीत आपल्याला काही प्रश्न खेळांच्या माध्यमातून सोडवायचे आहेत. तर आपण खेळायला सुरुवात करूया मुलांना. बघा आपल्याला स्क्रीनवर 5 प्रकारचे खेळ दिसत आहेत मुलांना. अगदी सोपे असे मनोरंजनात्मक खेळ इथे आहेत आणि आपल्याला काय करायचं? या खेळांमधला एक खेळ निवडायचा आहे आणि खेळांच्या द्वारे आपल्याला अभ्यास सुद्धा करायचा आहे. तर नक्कीच आपण सुरुवात करूया. 5वा जो खेळ आहे मोदक आणि गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पा सर्वांचे लाडके असतात आणि आपल्याला हाच खेळ खेळायचा आहे. तर बघा खेळामध्ये आपल्याला 4 रंगाचे 4 मोदक इथे दिसत आहेत मुलांनो आणि काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रश्नांच्या सोबतच आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला ह्या 4 पर्यायांपैकी एक योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे आणि ते उत्तर निवडल्यानंतर आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा काय करणार आहे? त्या मुलाला
मोदक देणार आहे. जर आपला उत्तर चुकलेलं असेल तर नक्कीच आपल्याला मोदक मिळणार नाहीये, म्हणजे आपल्याला म्हणजेच त्या मुलाला. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीचा हा खेळ आहे. आपण खेळायला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे मुलांनो, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेख म्हणजे वर्तुळाची टिंबटिंब होय. तर बघा, वर्तुळावर एक केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळावरील बिंदू आहे. तर यांना जोडणारा जी रेषा आहे, रेषाखंड आहे, रेघ आहे, त्याला वर्तुळाची काय म्हणतात ते आपल्याला सांगायचंय. पहिलं उत्तर दिलेला आहे, पर्याय दिलेला आहे, तो आहे वर्तुळ कंस. दुसरा पर्याय आहे जीवा, तिसरा पर्याय आहे त्रिज्या आणि चौथा पर्याय आहे व्यास. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल मुलांनो की काय असेल. आता एक एक्झाम्पल पाहूया आपण. तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त आराखडा आखून देते की हे काय आहे. हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे हा, बरोबर, हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळावरील बिंदू, वर्तुळावरचा हा बिंदू आहे, बरोबर, आणि ह्या बिंदूला ही जोडणारी जी रेघ आहे म्हणजेच वर्तुळाची काय येते मुलांनो. नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथे चित्रातूनच मिळालं असेल. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर उत्तर आहे. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. या प्रश्नाचं उत्तर इथे चुकीचं दाखवलंय मुलांनो. नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर त्रिज्या हेच येतं. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, या आकृतीत वर्तुळाची जीवा टिंबटिंब आहे. आपल्याला ही एक आकृती दिलेली आहे मुलांनो आणि आपल्याला जीवा काढायची आहे. तर बघा, पर्याय दिलेले आहे PR, पर्याय आहे AB, पर्याय आहे QD आणि पर्याय आहे QR. तर बघा, नक्कीच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल मुलांनो की काय आहे या प्रश्नाचं उत्तर. की आपल्याला जीवा काढायची आहे. जीवा म्हणजेच काय बघा, व्यास आणि त्रिज्या आपल्याला माहिती होती. तर अर्थातच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल की पर्याय क्रमांक 2 म्हणजेच AB हे उत्तर अगदी बरोबर आहे. जीवा AB आहे. जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हीच हे उत्तर दिलेलं आहे मुलांना. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. C हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून M व ON हा वर्तुळावरील बिंदू आहेत. रेख डॅश डॅश ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आकृतीत पाहणे पेज वरती. बघा, आता आपल्याला आकृती काढून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला ते समजेल. बघा, हा वर्तुळ आहे मुलांनो आणि C हा काय आहे. C हा काय आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. बघा, त्याच्यानंतर MON, इथे M बिंदू आहे समजा, इथे N बिंदू आहे आणि इथे O बिंदू आहे, बरोबर, वर्तुळावरील बिंदू आहे. रेख टिंबटिंब ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता बघा, C आणि M, बरोबर, हे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे. नंतर ON हे दुसरं ऑप्शन आहे. त्यानंतर NM हे तिसरं ऑप्शन आहे आणि OM हे चौथं ऑप्शन आहे. तर बघा मुलांना, आपण चारही ऑप्शन यामध्ये दाखवलेले आहे. पण नक्कीच तुम्हाला या आकृतीत बघून कळालं असेल की आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे. त्रिज्या म्हणून CM ही काय आहे, त्रिज्या आहे. मग बघा, CM हा पर्याय कुठे दिसतोय मुलांना, पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहूया. अगदी बरोबर उत्तर आहे. CM ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वर्तुळाचा व्यास जर 24 आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या टिंबटिंब आहे. बघा, आता व्यास आपल्याला 24 दिलेला आहे. आपल्याला पर्याय दिलेला आहे मुलांना. पहिला पर्याय आहे 48 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 12 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 12 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 9 सेंटीमीटर. आता आपल्याला इथे पर्यायांमध्ये इथेही 12 दिलेले आहे आणि इथेही 12 दिलेले आहे. तर नक्कीच आपल्या वर्तुळाचा व्यास, बघा, वर्तुळाचा व्यास म्हणजे किती, तर आपल्याला दिलेला आहे मुलांना. इथे आपल्याला त्रिज्या काढायची आहे, बरोबर. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर 24 भागिले 2 म्हणजेच 12 हे उत्तर अगदी आलेलं आहे सेंटीमीटर. तर नक्कीच जीवा आपली 12 आहे. मग आपण पर्याय क्रमांक 2 निवडूया किंवा 3 निवडूया. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2.
बघा 12 सेंटीमीटर हे अगदी बरोबर उत्तर आहे. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. पुढचं पाहूया. वर्तुळाच्या त्रिज्येचे सूत्र काय आहे? आत्ताच मी लिहिलं होतं फळ्यावर. नक्कीच तुम्हाला लक्षात असेल मुलांना, तुम्ही पाहिलं होतं की पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे व्यास गुणिले 2, व्यास अधिक 2, तिसरा पर्याय आहे व्यास वजा 2 आणि चौथा पर्याय आहे व्यास भागिले 2. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर अगदी लक्षात असेल तुमच्या की काय पर्याय यातला असणार आहे. तर अर्थातच पर्याय क्रमांक 4 भागाकार. भागाकाराचं चिन्ह होतं बघा मुलांनो व्यास भागिले 2, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्रिज्येचे सूत्र आहे. अगदी बरोबर आहे मुलांनो. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. आता आपल्याला त्रिज्या दिलेली आहे मुलांनो आणि आपल्याला व्यास काढायचा आहे. तर आपल्याला पर्यायांमध्ये उत्तर दिलेले आहे मुलांनो 6 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 15 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 12 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 9 सेंटीमीटर. तर अर्थातच मुलांना त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल मुलांना की आपलं उत्तर काय आहे. नक्कीच तुम्हाला आठवते का बघा आणि यातलं योग्य उत्तर मला तुम्ही द्यायचंय. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपण पाहूया. अगदी बरोबर उत्तर दिलेले मुलांना तुम्ही. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. AB हा व्यास टिंब त्रिज्यांनी मिळून झालेला आहे. आता बघा AB हा जो व्यास आहे तो किती त्रिज्यांनी मिळून झालेला आहे. नक्कीच तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की O हा केंद्रबिंदू आहे. तर बघा पर्यायांमध्ये आपल्याला दिलेले आहे 4, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 1. तर नक्कीच तुम्हाला दिसतंय की AO ही एक त्रिज्या आहे, त्यानंतर OB ही एक त्रिज्या आहे, म्हणजेच 2 त्रिज्यांनी मिळून हा व्यास झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला कळालं असेल मुलांनो की काय उत्तर आहे या प्रश्नाचं. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2 त्रिज्यांनी मिळून हा व्यास झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. 8 वर्तुळाच्या व्यासाचे सूत्र आहे. बघा वर्तुळाचा व्यास याचं सूत्र काय आहे ते काढायचे. 8वा प्रश्न आहे आपला की पहिला जो पर्याय आहे तो आहे त्रिज्या भागिले 2, दुसरा पर्याय आहे त्रिज्या वजा 2, तिसरा पर्याय आहे त्रिज्या गुणिले 2 आणि चौथा पर्याय आहे त्रिज्या अधिक 2. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय मुलांनो. सांगायचंय मला काय उत्तर असणार आहे. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 म्हणजे त्रिज्या गुणिले 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. नक्कीच व्यासाचं सूत्र तुम्हाला समजलं असेल मुलांना. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एका वर्तुळाचे सर्व व्यास टिंब लांबीचे असतात. आता बघा व्यास सांगितलेत. व्यास हे सर्व एकाच लांबीचे असतात का ते पाहायचे आपल्याला. बघा मुलांनो पहिला पर्याय आहे समान, दुसरा पर्याय आहे असमान, तिसरा पर्याय आहे दुप्पट आणि चौथा पर्याय आहे निम्म्या. तर नक्कीच व्यास बघा आपण वर्तुळ काढून बघूया. आकृतीच्या साहाय्याने समजून बघूया मुलांनो की हा वर्तुळ आहे बरोबर. या वर्तुळाचे सर्व व्यास सांगितले त्यांनी. सर्व व्यास बरोबर. हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे आणि हा एक व्यास आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला कळालं असेल की सर्व व्यास हे समान लांबीचे असतात, समान लांबीचे असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. आपण पाहूया आपले उत्तर बरोबर आहे का. अगदी बरोबर उत्तर आहे बघा मुलांना. समान लांबीचे असतात. आपला आजचा खेळाचा शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. मुलांना तुम्हाला मजा येते का खेळामध्ये. नक्कीच तुम्हाला ह्या खेळातून मजा आली असेल. अशा पद्धतीने आपण 9 जे प्रश्न आहेत ते आपण सोडवलेले आहेत आणि या खेळातून आपल्याला मजा आलेली आहे. तर आज काय करायचं आहे मुलांना, आपल्याला म्हणजे मी तुमची परीक्षा घेणार आहे. तुम्ही परीक्षेसाठी तयार आहात का. परीक्षा यासाठी घेणार आहे मुलांना की तुम्हाला हा धडा किती समजला, ह्या प्रकरणातील ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित समजल्या आहेत की नाही ते लक्षात घेण्यासाठी मला ही तुमची छोटीशी परीक्षा घ्यायची आहे. परीक्षा आहे म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाहीये मुलांना. परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले असणार आहे. त्या प्रश्नांचे उत्तर म्हणजेच पर्याय दिलेले असणार आहे आणि तुम्हाला एक पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर आपण परीक्षेला सुरुवात करूया मुलांना. बघा प्रश्न पहिला दिलेला आहे मुलांना. परीक्षेमध्ये बघा 9च प्रश्न आहेत. जसं आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले होते तसेच हे प्रश्न आहेत. प्रश्न दिलेला आहे मुलांना. या आकृतीत वर्तुळाची जीवा टिंब आहे. ही एक छोटी आकृती आपल्याला दिसते मुलांना.
व्यास, त्रिज्या आणि जीवा या संकल्पना आपण शिकलो होतो. आपल्याला पर्याय दिलेले आहे मुलांना. पहिला पर्याय आहे PR, दुसरा पर्याय आहे AB, तिसरा पर्याय आहे QD आणि चौथा पर्याय आहे QR. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आठवतंय मुलांनो? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? कुठला पर्याय आपण निवडायचा? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच AB ही वर्तुळाची काय आहे मुलांनो? जीवा आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एका वर्तुळाचे सर्व व्यास हे टिंब लांबीचे असतात. नक्कीच मुलांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल. पहिला पर्याय आहे तो आहे समान, दुसरा पर्याय आहे असमान आणि तिसरा पर्याय आहे दुप्पट, चौथा पर्याय आहे निम्म्या. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मुलांना तुम्ही सांगायचंय पटकन मला. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? बघा टिंब असेल तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे मुलांना 6 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 15 सेंटीमीटर आणि तिसरा पर्याय आहे मुलांना 12 सेंटीमीटर व चौथा पर्याय आहे 9 सेंटीमीटर. काय उत्तर असेल मुलांना योग्य? कुठला पर्याय आपण इथे निवडायला पाहिजे सांगा पटापट. बघा त्रिज्या 3 दिलेली आहे, व्यास किती असेल? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वर्तुळाच्या व्यासाचे सूत्र काय आहे? आपण नक्कीच ह्या पाठामध्ये व्यास आणि त्रिज्या यांचे सूत्र पाहिले होते मुलांनो. तुम्हाला आठवत असेल. आपण पर्याय पाहूया आणि आपण योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा पहिला पर्याय आहे त्रिज्या भागिले 2, दुसरा पर्याय आहे त्रिज्या वजा 2, तिसरा पर्याय आहे त्रिज्या गुणिले 2 आणि चौथा पर्याय आहे त्रिज्या अधिक 2. तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय मुलांनो. काय उत्तर असेल? अगदी बरोबर उत्तर देतायत तुम्ही. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे, त्रिज्या गुणिले 2. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा वर्तुळाच्या त्रिज्येचे सूत्र काय आहे? सूत्र आपल्याला शोधायचे आहे त्रिज्येचे. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे व्यास गुणिले 2, दुसरा पर्याय आहे व्यास अधिक 2, तिसरा पर्याय आहे व्यास वजा 2 आणि चौथा पर्याय आहे व्यास भागिले 2. तर बघा मुलांनो आठवायचे आपल्याला त्रिज्येचं सूत्र काय आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच व्यास भागिले 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. C हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून MON हा वर्तुळावरील बिंदू आहे. रेख डॅश डॅश ही वर्तुळाची त्रिज्या आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल की काय आहे. पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय आहे CM, दुसरा पर्याय आहे ON, तिसरा पर्याय आहे NM आणि चौथा पर्याय आहे OM. तर बघा मुलांना आपण जेव्हा खेळ खेळत होतो तेव्हा आपण ह्या प्रश्नाचं मांडणी करून आपण वर्तुळाच्या रूपामध्ये याचं मांडणी करून आपण हे गणित सोडवलं होतं आणि नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. तर उत्तर सांगायचंय मला, काय योग्य उत्तर आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 CM ही वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेख म्हणजे वर्तुळाची टिंब आहे. बघा पहिला पर्याय जो दिलेला आहे तो आहे वर्तुळ कंस, दुसरा पर्याय आहे जीवा, तिसरा पर्याय आहे त्रिज्या आणि चौथा पर्याय आहे व्यास. तर बघा मुलांनो हा प्रश्न आपल्याला माहिती आहे की हा प्रश्न चुकीचा होता. म्हणजे जे पर्याय आपण निवडणार आहोत आपल्याला या योग्य पर्याय आपल्याला माहिती आहे की यापैकी कोणता पर्याय योग्य आहे. बट आपण जेव्हा निवडू तेव्हा चुकून बघा या ऍप मध्येच तिकडून चुकीचे आहे सॉफ्टवेअर मध्ये. त्यामुळे आपण घाबरून जायचं नाहीये. आपल्याला योग्य उत्तरच निवडायचं आहे जे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर सांगायचंय मुलांनो की काय असेल. तुम्हाला काय वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू, नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिज्या. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. AB हा व्यास टिंब त्रिज्यांनी मिळून झाला आहे. पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 1. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय मुलांनो. अगदी बरोबर, बघा AB हा AO आणि OB या दोन त्रिज्यांनी मिळून झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे अगदी उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत मुलांना परीक्षेसाठी.
वर्तुळाचा व्यास जर 24 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या टिंब आहे. बघा व्यास आपल्याला किती दिलेला आहे 24. आपल्याला त्रिज्या काढायची आहे. पर्याय आपल्याला पहिला दिलेला आहे 48 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 12 सेंटीमीटर, तिसरा पर्याय सुद्धा 12 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 9 सेंटीमीटर. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय मुलांनो, की त्रिज्येचं सूत्र वापरून जर आपण हे गणित सोडवलं तर नक्कीच पर्याय क्रमांक 2 हा अगदी बरोबर उत्तर आहे 12. अशा पद्धतीने आपण हे परीक्षा सोडवलेली आहे. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. बघूया आपण. बघा आपल्या ऍक्च्युली 10चे एकूण 10 प्रश्न 9 प्रश्न होते. 9चे 9 प्रश्न बरोबर आहेत. इथे चुकून 10 दिलेले आहेत आणि आपले बरोबर उत्तर सुद्धा 9 आहेत. मी जसं मगाशी सांगितलं की एक प्रश्न हा चुकीचा तिकडून आहे, म्हणजे त्याचे जे उत्तर आपण निवडलेलं आहे ती तिथली चूक आहे. त्यामुळे घाबरून न जाता त्या प्रश्नाचं जे उत्तर आपण आता इथे निवडलं तेच योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने बघा मुलांना आपण ही परीक्षा दिलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला ही परीक्षा समजलेली आहे मुलांना. धन्यवाद. तर बघा मुलांनो, आज आपल्याला काय करायचं, या पाठावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरं सुद्धा आपल्याला दिलेली आहेत, जे आपल्याला इथे दिलेली आहेत, की काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला इथे दिलेली आहेत. फक्त आपल्याला काय करायची की ती उत्तरं समजून घ्यायची मुलांनो. तर नक्कीच तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरं पाहून तुम्हाला त्यांची मदत होणार आहे आणि परीक्षेमध्ये, शालेय परीक्षेमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सहज सोप्या पद्धतीने लिहिता येणार आहे. तर आपण प्रश्न आणि उत्तरांना सुरुवात करूया मुलांनो. बघा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मुलांनो, खालील दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा. प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा. तर बघा मुलांनो, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 3 सेंटीमीटर. तर बघा आपण वर्तुळ कसा काढायचा हे आपण शिकलो होतो मुलांनो, की सेंटीमीटर आपल्याला माप दिलेलं असेल तर कंपासच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीचं वर्तुळ काढणार आहोत आणि वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा. इथे बघा पी केंद्रबिंदू असलेली ही त्रिज्या काढलेली आहे. एपी ही त्रिज्या आहे. त्यानंतर पीबी ही सुद्धा त्रिज्या आहे आणि पीक्यू ही सुद्धा 3 सेंटीमीटर असलेली त्रिज्या आहे आणि एबी हा काय आहे, व्यास आहे मुलांनो. तर व्यास आणि त्रिज्या हे दोन्ही या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. नक्कीच तुम्हाला हा वर्तुळ जो आहे तो समजला असेल. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा खाली दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा. प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा. इथेही सेम पद्धतीने आपल्याला 4.5 सेंटीमीटरचं कंपास मध्ये माप घेऊन त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे आणि आपल्याला व्यास सुद्धा दाखवायचा आहे. तर बघा मुलांना 4.5 सेंटीमीटरची ही त्रिज्या काढलेली आहे. एक केंद्रबिंदू असलेली त्रिज्या आहे आणि वर्तुळ आहे, एबी ही त्याची त्रिज्या आहे मुलांनो आणि पीक्यू हा त्याचा व्यास आहे. व्यास हा नक्कीच त्रिज्येच्या डबल असतो म्हणून हा मोठा व्यास आहे मुलांनो. पी ए आणि एक्यू आणि एबी ह्या 3 काय आहेत मुलांनो, त्रिज्या इथे दिसत आहेत. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. खाली दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा. बघा प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे मुलांनो. 3.2 सेंटीमीटरची त्रिज्या असलेली आपल्याला काय करायची आहे, वर्तुळ काढायचं आहे कंपासच्या साहाय्याने आणि त्यामध्ये आपल्याला व्यास सुद्धा दाखवायचा आहे. आपलं उत्तर पाहूया मुलांनो. बघा 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले हे वर्तुळ आहे आणि यामध्ये आर केंद्रबिंदू आहे. एस आणि आर ही काय आहे, त्रिज्या आहे आणि एक्स वाय हे काय झाले, त्यामधला व्यास आहे मुलांनो. त्रिज्येच्या दुप्पट असणारा हा व्यास आहे, म्हणजेच केंद्रबिंदूतून आपण व्यास काढलेला आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. खालील दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा. प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास काढा. 2.7 सेंटीमीटरचं आपण त्रिज्या असलेलं हे वर्तुळ काढलेलं आहे. त्यामध्ये सीडी ही हा व्यास आहे आणि एम एन ही काय आहे, त्रिज्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. खालील दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा. प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा. आता परत बघा मुलांनो, सेम सर्व प्रश्न हे सारखे आहेत. 3.8 सेंटीमीटर कंपास मध्ये माप घेऊन आपण हा वर्तुळ काढलेला आहे. यामध्येच एल एम ही त्रिज्या दाखवलेली आहे मुलांनो 3.8 सेंटीमीटर आणि नक्कीच एन ओ व ओ हे काय आहे, व्यास आहे मुलांनो. तर व्यास हा त्रिज्येच्या डबल असतो, जो इथे आपल्याला आकृतीत दिसतोय. अशा पद्धतीची आकृती आपल्याला काढायची आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वर्तुळाची त्रिज्या व व्यास यातील संबंध सांगा.
तर नक्कीच मुलांना पुढचा प्रश्न आपण पाहिलेला आहे की वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट असते. बघा, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि वर्तुळाची त्रिज्या ही काय असते, व्यासाच्या निमपट असते. म्हणजेच वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2 आणि वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. तर हे सूत्र लक्षात ठेवायचे मुलांनो, IMP आहे, इम्पॉर्टंट आहेत हे परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचे, म्हणजे आपल्याला गणित सोडवायला सोपे पडतात. अर्थातच वर्तुळाचा व्यास हे सूत्र लक्षात राहणार आहे, त्रिज्या गुणिले 2 आणि वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. तर हा संबंध याच्यामध्ये दिसून येतो मुलांनो. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा, त्रिज्या 5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? तर नक्कीच 5 सेंटीमीटर ही त्रिज्या आहे. वर्तुळाचा व्यास आपल्याला काढायचा आहे. सूत्र आपण वापरायचे त्रिज्या गुणिले 2, 5 गुणिले 2. 5 म्हणजे त्रिज्या दिलेली आहे 5 सेंटीमीटर, म्हणून इथे 5 लिहिलेले आहे मुलांनो, गुणिले 2, 5 दुने 10, म्हणजेच व्यास किती आहे मुलांना, 10 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यास काढायचा आहे आणि हे सूत्र वापरून आपल्याला अशा पद्धतीने व्यास मिळणार आहे मुलांनो. तर नक्कीच हा प्रश्न समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. व्यास 6 सेंटीमीटर असलेल्या त्रिज्या किती? तर बघा मुलांनो, हा प्रश्न आपण स्वतः सोडवून पाहणार आहोत. बघा, त्रिज्या आपल्याला काढायची आहे. बघा, त्रिज्या आपल्याला काढायची आहे. तर त्रिज्येचं सूत्र आपण वापरणार आहोत मुलांनो, त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. तर व्यास किती दिलेला आहे मुलांनो, 6. 6 भागिले 2 म्हणजेच मुलांना उत्तर येणार आहे 3. म्हणजे त्रिज्या किती आहे मुलांना आपली, 3 सेंटीमीटर. तर हे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही आपण पाहूया मुलांनो. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपण कशा पद्धतीने हे गणित सोडवलं. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. अगदी बरोबर उत्तर आहे बघा मुलांनो, 3 सेंटीमीटर. अशाच पद्धतीने आपण गणित सोडवलं होतं. आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्रिज्या 10 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? तर नक्कीच व्यासाचं सूत्र वापरायचे त्रिज्या गुणिले 2 म्हणजेच 10 गुणिले 2 बरोबर 10 दुने 20 आणि 20 सेंटीमीटर हा व्यास असणार आहे मुलांनो. तर हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, व्यास 12 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर नक्कीच आपल्याला माहिती आहे की त्रिज्येचं सूत्र आपण वापरायचं आहे व्यास भागिले 2 म्हणजेच 12 भागिले 2. तर इथे उत्तर चुकलेलं आहे मुलांना, इथे तिथूनच चुकीचं आहे. आपण स्वतः हे सोडवणार आहोत. हे उत्तर चुकीचे आहेत. बघा, 12 भागिले 2 जर आपण केलं, या 12 भागिले 2 केलं तर नक्कीच बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10 आणि बे सक 12. तर नक्कीच आपलं उत्तर मुलांना काय आलेलं आहे, 6. म्हणजेच इथे 6 येणार आणि त्रिज्या येणार आहे 6 सेंटीमीटर. तर हे तिकडची चूक आहे, त्यामुळे आपण घाबरून न जाता समजून घ्यायचे की आपलं उत्तर काय असणार आहे, जे अशा पद्धतीचं उत्तर अगदी बरोबर आहे. नक्कीच मुलांनो, हे उत्तर तुम्हाला समजलेलं आहे की व्यास 12 असेल तर त्रिज्या किती आहे, 6 सेंटीमीटर. बघा मुलांनो, अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, आज प्रश्न आणि उत्तर पाहिलेले आहे या प्रकरणावर आणि नक्कीच तुम्हाला हे प्रश्न उत्तर समजले असतील. धन्यवाद.